नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गाचा गणित विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण गणिताची द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन 2ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. अशाच प्रकारचे सर्व प्रश्न आपल्याला येणार आहेत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा आणि यासारख्या मराठी आणि इंग्लिशची, त्यानंतर परिसर अभ्यास, हिंदीची प्रश्नपत्रिका आपल्याला हवी असेल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. त्यात आपल्याला सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका सहजगत्या उपयुक्त ठरतील. काही अडचणी असतील तर कमेंट करा. आपल्या अडचणींचं लगेच निरसन हे केलं जाईल. बघा मित्रांनो, एकूण 50 गुणांचा आपला हा पेपर असणार आहे आणि त्यात 40 गुण हे लेखी कामासाठी असतील आणि 10 गुण हे प्रात्यक्षिक किंवा तोंडी प्रश्नांसाठी असतील. एकूण 11 प्रश्न आपल्याला येणार आहेत. त्यात आपण सर्वप्रथम 10 गुणांसाठी प्रात्यक्षिक आणि तोंडीसाठी आपल्याला कोणते प्रश्न विचारले जातील ते बघा. या ठिकाणी प्रात्यक्षिकसाठी हे 2 प्रश्न दिलेले 3 आणि 3 6 गुणांसाठी. चौरसाकार कागद, आयताचे तुकडे दिले जातील आणि त्याची परिमिती आणि क्षेत्रफळ आपल्याला काढायला सांगितलं जाईल. 24 तासे घड्याळाची वेळ दिली जाईल, त्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातील. तोंडीमध्ये आपल्याला आयताची, चौरसाची लांबी, रुंदी मोजायला सांगितली जाईल. त्यानंतर वेळेवर आधारित प्रश्न विचारला जाईल आणि ते 10 गुण तुम्हाला मिळणार आहेत. लेखी चाचणी. सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला सूचनेप्रमाणे सोडवायची आहेत. प्रश्न 3रा, खालील उदाहरणे सोडव. एकूण 8 गुणांसाठी. ₹57,843 ही संख्या आपल्याला अक्षरात लिहायची. बघा असेच प्रश्न येतील आपल्याला. व्यवस्थित सराव करा. सर्व प्रश्नांची उत्तरं वहीत लिहून ठेवा. पहिल्या अ भागामध्ये आपल्याला प्रश्न असेल, एक संख्या दिली जाईल आणि ती संख्या अक्षरात लिहायला सांगितली जाईल. ब भागामध्ये अक्षरात एक संख्या दिली जाईल आणि ती अंकात लिहायची असेल. क मध्ये आपल्याला बेरीज करायला सांगितलं जाईल. विस्तारित रूप दिलं जाईल आणि त्याची बेरीज आपण करायची आहे आणि ते 4 पर्यायांपैकी कोणता पर्याय बरोबर आहे, तो पर्याय आपण या ठिकाणी बरोबर लिहायचा आहे. त्यानंतर ड भागामध्ये आपल्याला अशा प्रकारचं एक बेरजेचं उदाहरण दिलं जाईल, ते सोडवायचं आहे. ई भागामध्ये वजाबाकीचं उदाहरण असेल, ते सोडवायचं आहे. त्यानंतर फ भागामध्ये गुणाकाराचं एक उदाहरण असेल, ते आपण सोडवायचं आहे. ग मध्ये भागाकाराचं उदाहरण सोडवायचं आहे 1-1 गुणांसाठी. त्यानंतर प्रश्न 4था बघा, 4 गुणांसाठी असेल. त्यात आपल्याला अ मध्ये या प्रकारचं उदाहरण दिलं जाईल. सहमूळ संख्यांची जोडी दर्शवणारा पर्याय शोधायचा आहे आणि तो आहे 3 आणि त्याचा पर्याय आपण या ठिकाणी लिहायचा आहे. ब भागामध्ये खालील मूळ संख्यांपैकी मूळ संख्या दर्शवणारा योग्य क्रमांक लिहायचा आहे. तो आहे 1. क भागामध्ये आपल्याला 30 या संख्येचे सर्व विभाजक लिहायचे आहेत. बघा ते विभाजक काढा या पद्धतीने आणि ते लिहायचे आहेत. प्रश्न 5वा, खालील उदाहरणे सोडवायची आहेत 6 गुणांसाठी. अ भागामध्ये 4 गुणांसाठी प्रश्न आहे बघा. चौकटीत योग्य संख्या लिहा. 1. 7 मीटर म्हणजे 700 सेमी. 2. 8,000 ग्रॅम म्हणजे 8 किलोग्रॅम. 3. 4.5 लिटर म्हणजे 4,500 मिलीलिटर. 4. 12,000 मीटर बरोबर 12 किलोमीटर.
या पद्धतीने उत्तरं लिहा. ब भाग बघा. 1 लिटर धारकतेचे भांडे पाण्याने पूर्ण भरण्यासाठी 200 मिली धारकतेचे किती कप पाणी भांड्यात ओतावे लागेल? बघा, या पद्धतीने 5 कप पाणी ओतावं लागेल. उदाहरण सोडवल्यावर आपल्याला कळेल. त्यानंतर 6वा प्रश्न असेल आपला, खाली दिलेली उदाहरणे सोडव 4 गुणांसाठी. पहिलं उदाहरण, 1 लिटर दुधाला ₹60 लागतात, तर 2.5 लिटर दुधासाठी किती रुपये द्यावे लागतील? या पद्धतीने उदाहरण सोडवायचंय. ₹150 द्यावे लागतील आपल्याला. ब भाग बघा. एका पिशवीतील गूळ व साखरेचे एकूण वजन 12 किलोग्रॅम 300 ग्रॅम आहे. त्यातील साखरेचे वजन 5 किलो 700 ग्रॅम आहे, तर गुळाचं वजन किती? 2 गुणांसाठी आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. त्यानंतर प्रश्न 7वा, खालील दिलेली उदाहरणं सोडवा. 4 गुणांसाठी. ब भाग, 11:15 हा अपूर्णांक दशवचिन्ह वापरून लिहा. 91.4 मीटर म्हणजेच टिंब 91 मीटर 40 सेंटीमीटर. ₹2.5 म्हणजे ₹2.30. प्रश्न 8वा, खालील दिलेली उदाहरणं सोडवा 4 गुणांसाठी. बघा, पहिलं उदाहरण असेल, खालील संख्येपैकी चौरस संख्येभोवती गोलाचं रिंगण करायचं आहे 1 गुणासाठी. चौरस संख्या शोधायच्या आहेत आपल्याला या ठिकाणी. ब भागामध्ये आपल्याला आकृतिबंध पूर्ण करायचा आहे. 4, 9, 16, 25, 36 आणि 49. क भागामध्ये आपल्याला आकृतिबंध पूर्ण करायचा आहे स्कॉलरशिपसारखा. त्यानंतर प्रश्न 9वा, खालीलपैकी कोणत्या घडणीपासून घन तयार होणार नाही? 2 गुणांसाठी. बघा, तिसऱ्या आकृतीचा घन तयार होणार नाही. प्रश्न 10वा, खालील उदाहरणे सोडवा 4 गुणांसाठी. योग्य चिन्ह लिहायचंय. ब भाग, पदावलींच्या जोड्यांमधील चौकटीत योग्य संख्या लिहा. त्यानंतर प्रश्न 11वा 4 गुणांसाठी. चित्रालेख तयार करायचा आहे आपल्याला. सांख्यिकीय माहिती दिलेली आहे. फळं आणि फळांची संख्या दिलेली आहे. या पद्धतीने आपल्याला टिंब लिहून ती संख्या कंप्लीट करायची आहे. 7 फळांसाठी 1 गोल आपल्याला वापरायचा आहे बघा या ठिकाणी. आता नारळ किती आहेत? 21. 7 त्रिक 21 म्हणून मग 3 गोल दिलेले आहेत. या पद्धतीने आपल्याला अचूक टिंब ठेवायचे, तरच मार्क्स मिळतील. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीची गणित विषयाची
संकलित मूल्यमापन 2ची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षासाठी उत्तरासहित सोडवलेली आहे. आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक यू.